केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों मिलके एक पखवाड़ा शुरू किया है जो स्वास्थ्य को लेकर है। इनका नारा है स्वस्थ नारी सुखी परिवार। इस पूरे विषय को क्या है क्या नहीं है, आज हम आए हैं CGHS के ऑफिस में, सेंट्रल हेल्थ स्कीम इसके ऑफिस में। किस तरीके से ये अपने स्वास्थ्य योजनाओं को लाभान्वित लोगों तक पहुंचा पाते हैं या लोगों तक पहुंचा पा रहे हैं, इसके बारे में आज हम CGHS के कर्मचारियों से जानकारी लेंगे। मोनिका, CGHS वेलनेस सेंटर से। डॉक्टर बाला प्रसाद बड़ायले। I am Dr. Chandraprakash Chaudhary, Additional Director CGHS पुणे. मी प्रियांका यादव, केंद्र. माझं नाव डॉक्टर अनुराधा सोंडूर. मी CGHS मुकुंदनगर इथली इंचार्ज आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार इतकं नावच हे योग्य आणि सुंदर आहे. आता स्त्री जागरणचे दिवस सुरूच होत आहेत, उद्यापासून घटस्थापना आहे आणि हे नाव इतकं उचित आहे कारण स्वस्थ नारी असेल तरच ती सशक्त परिवार वाढवू शकते. आता नारीने स्वस्थ व्हायला सगळ्यात प्रथम गोष्ट अशी आहे की प्रत्येक नारीने हे मानलं पाहिजे की ती कुटुंबातली सगळ्यात महत्वाची घटक आहे. कारण एक आई म्हणून, एक बायको म्हणून, बहीण म्हणून, मुलगी, सून सर्व कुटुंबाला एकत्र ठेवणारी स्त्रीच असते आणि ही स्त्री मानसिक, शारीरिक सर्व दृष्टीने सशक्त असणं फार महत्वाचं आहे. ती सशक्त असेल तरच ती तिची कर्तव्य पूर्ण करू शकते आणि ही स्वस्थ सशक्त स्त्री मग स्वतःचा परिवार पण सशक्त करू शकते. तर CGHS याच्यासाठी गेले 2-4 दिवसापासून डॉक्टर चौधरी आमचे डायरेक्टर आहेत, त्यांनी बरेच वेगळ्या दिवशी बरेच उपक्रम ठेवलेत आणि आम्ही पण रोज आमच्या कामामधनं थोडेफार लेक्चर्स देतो. तर या प्रोग्राम मध्ये अनिमिया किंवा हल्लीच्या जगामध्ये या धावपळीमुळं स्त्रियांच्या डायबिटीज, ब्लड प्रेशर हे पण व्हायला लागलेलं आहे, याच्याबद्दल माहिती. किंवा TB, आपल्याला वाटतं TB हा फक्त पूर्वी होता, तसं नसून आजही TB हा खूप मोठा आहे आणि या सर्व बाबतीत स्त्रियांना याच्याबद्दल ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्यांना ज्ञान असेल तरच त्या परिवारात लक्ष देतील, तरच त्या त्यांच्या मुलांना बरोबर जेवणाबद्दल सांगू शकतील, बरोबर प्रकारचं अन्न देऊ शकतील. म्हणजे ते मोठे झाल्यानंतर फास्ट फूड खाऊन डायबिटीज, बीपीचे रोगी बनणार नाही. किंवा आपल्या नवऱ्याचं औषधं, ब्लड प्रेशरची औषधं तो घेतो नाही हे स्त्रीच बघणार आहे. तसंच तिने स्वतःच्याही प्रकृतीकडे बघितलं तरच भारत हा आणखीन प्रगती करेल आणि सशक्त परिवार जे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते होऊ शकतं. तर स्वस्थ स्त्री सशक्त परिवार अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. आमच्या वेलनेस सेंटरमध्ये रोज काहीतरी असतं, त्याच्यामध्ये CGHS बेनिफिशरी येतातच, न्यूजपेपरमध्ये सगळीकडे चाललंच आहे. पण या दिवशी मी असं म्हणू इच्छिते की आज महालय आहे, तर सर्व स्त्रियांनी जागृत होऊन सर्वप्रथम स्वतःच्या तब्येतीच्याकडे विचार करून लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी स्वतःचं आहार, स्वतःचं काय म्हणायचं तो व्यायाम किंवा स्वतःच्या सवयी किंवा स्वतःचं मानसिक स्वास्थ्य या सगळ्यावरती जर त्यांनी काय म्हणायचं लक्ष केंद्रित केलं तरच स्वस्थ परिवार आणि स्वस्थ भारत होणार आहे. नमस्कार. I am Dr. Chandraprakash Chaudhary, Additional Director CGHS पुणे. 17 तारीख से लेकर 2 अक्टूबर तक जो हमारा अभियान चल रहा है स्वस्थ नारी सशक्त परिवार, उसके दौरान हर दिन हमने अपना प्रोग्राम शेड्यूल बना करके प्रोग्राम किया है और कर रहे हैं. उसमें एनीमिया, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, डायबिटीज़ हर चीज़ के बारे में जानकारी को बताते हुए हम लोग की कोशिश है कि स्पेशली जो महिलाएं हैं उनको ज़्यादा से ज़्यादा उनको बेनिफिट मिले. थैंक यू. डॉक्टर रुपेश पाटील, नोडल अधिकारी स्वस्थ नारी सशक्त परिवार. हे अभियान आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने आपण CGHS पुणे येथे 15 दिवसांचा सेवा पखवाडा आपण साजरा करत आहोत. त्या अंतर्गत आपण विविध स्त्री शक्ती याच्यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत. यामध्ये आपण महिलांचे ॲनिमियासाठी स्क्रीनिंग, डायबिटीस, हायपरटेन्शन आणि इतरही आजार जसे सर्वाइकल आणि ब्रेस्ट कॅन्सर यासाठी प्रबोधन करत आहोत. त्यासाठी आपण स्क्रीनिंग कॅम्प्स आयोजित केलेले आहेत आणि
आपल्या अंडर ज्या 9 डिस्पेन्सरी आहेत तिथेही हा उपक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे राबवला जात आहे. धन्यवाद.